तीनला पुढे तीन जलसंधारणाचा वसा लोक चळवळीतून पुढे नेऊया. जलसंधारण दिनानिमित्त नंदुरबारमध्ये महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर उत्साहात संपन्न. 21 रोजी माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंधारण दिन नंदुरबार येथे उत्साहात साजरा करण्यात आलाय. त्यांच्या जलसंधारण क्षेत्रातील कार्याचे स्मरण करत त्यांनी दिलेला जलसंवर्धनाचा वसा पुढे नेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी केले. जलसंधारण दिनानिमित्त मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने नंदुरबार येथील जी.टी. पाटील महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप पाटील, जीटीपी कॉलेजचे उपप्राचार्य मनोहर पाटील, संदीप पाटील यांच्यासह विद्यार्थी, युवक, नागरिक, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉक्टर सेठी यांनी सांगितले की माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 15 ते 11 ऑगस्ट या कालावधीत जलसंधारण सप्ताह साजरा करण्यात आलाय. या सप्ताहाच्या निमित्ताने वॉक फॉर वॉटर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पाणी बचत आणि जलसंवर्धनाचा संदेश समाजात पोहोचविणे हा यामागील उद्देश आहे. पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून भावी पिढ्यांच्या सुरक्षिततेचा आधार आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि भूजल पुनर्भरण यावर सर्वांनी भर द्यावा, असेही नमूद केले. सामूहिक शपथ व वॉकथॉनचा उत्साह. कार्यक्रमात उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी मृद व जलसंधारणाची सामूहिक शपथ घेत पाणी आणि माती संवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार केलाय. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सकाळी 7 वाजता वॉक फॉर वॉटर रॅलीला प्रारंभ करण्यात आला. या रॅलीत विद्यार्थी, युवक, नागरिक आणि अधिकारी, कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत जलसंवर्धनाचा संदेश दिलाय. वॉक फॉर वॉटरच्या माध्यमातून पाणी बचत, भूजल पुनर्भरण, वृक्षारोपण, जलस्रोत संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे समाजात पोहोचविण्यात आलाय. जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप दे, शाश्वत आणि जलसमृद्ध भविष्य घडविण्याचा सामूहिक संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक माधव कदम व मनोज शेवाडी. पुरेसे नाही, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे तितकंच गरजेचे आहे. म्हणून जलसंधारणाबरोबर पाण्याची बचत, सूक्ष्म सिंचन, पिकांचे योग्य नियोजन, पुनर्भरण, जलसाक्षरता, लोकसहभाग या बाबींचा देखील प्राधान्य देणे गरजेचे आहे. आज आपण एक संकल्प करूया. पाऊस पडण्याची वाट पाहण्यापेक्षा पावसाच्या पाण्याचे नियोजन करूया. पाणी टंचाईवर उपाय शोधण्यापेक्षा पाण्याची उपलब्ध असताना त्याचे संवर्धन करूया. फक्त जलस्रोत निर्माण करू नका, जलसंस्कृती निर्माण करा. पाणी अडवणे ही सुरुवात आहे, पाणी जपणे ही जबाबदारी आहे आणि पाण्याचा शाश्वत वापर करणे ही आपले भवितव्य आहे. मित्रांनो, आज आपण केलेले जलसंधारणाचे काम कदाचित एकाच वर्षात, 2 वर्षात, 5 वर्षात येईल, उपयोगात येईल, परंतु त्याचा परिणाम पिढ्याने आपल्याला होणार आहे. आज आपण एखादा बंधारा बांधतो त्यावेळी केवळ पाणी अडवत नाही, आपण आपल्या शेतकऱ्याची आशा अडवतो, जमिनीची सुपीकता अडवतो, भूजल पुनर्भरण करतो. याबाबत पावसाचा प्रत्येक थेंब मातीत मुरूया, मातीचा प्रत्येक कण जपून ठेवूया, पाण्याचा प्रत्येक थेंब जबाबदारीने वापरूया आणि